हटके महावीर फालतू म्हटलं शिवलाल भाऊ आपण टाइम बरबाद केला नाही तर का आपण म्हटलं तिकडे वावरात गेलो असतो आता म्हटलं शांताराम भाऊच्या शेगात तोडताड करून आलोय असतो तुम्ही होय ना इकडे चाल टाकीत रस्ता दाखवू आपले काम होते असं होते तसं होते टाकीत आली मग पिक्चरची तिकीट फुकट भेटते हे भेटते ते भेटते काम भेटते अद्रक भेटते लसूण भेटते म्हटलं काय भेटलं सांगा बरं हा काय भेटलं आम्ही तेल एखादं ते ढेबर मोठे ते टोले आम्ही धड बोलून नाही राहिलं ते आपला थाक तर लागू देते का आम्ही नसलं तर फालतू टाइम बरबाद केला तुम्ही आता असं काय माहिती होतं झुमरे ते लोक असे असं म्हणून काय म्हणून आपण साध्या मनाने ते रस्ता दाखवला तर म्हटलं इकडे जिकडे भटकन आपल्याला म्हटलं काही ना काही काम भेटून नंतर म्हटलं सिटिंग लागून जाय तर काय जर तिला का टेल पुंगा जर असं म्हटलं जास्त अगाऊपणा करून राहिला तिला म्हटलं तिला दाखवतोच मी हाय गावात येण डावातल्या गाचा तिला मी काय दाखवलं बघा सोडतो का गावात आहे तो दाखवतो तिला घनचक्कर काय असते शिवलालचा तर बरं ते सोडा जाऊन तिकडे चुल्यात आपल्या शेगाईचं कसं करता म्हटलं आपण शांताराम भाऊच्या वावरात शेगा तोडायला चाललो होतो तर म्हटलं आता ते वावरात गेले असं शांताराम भाऊ आता मस्त जेवायला गेले होते ते तेवढ्या फेरामध्ये आपला मस्त तोडताड करून घरी येणं झालं असतं आता म्हटलं आता कसं करता कुणाचा शेगा तेच तू विचार पडला आता कुणाच्या वावरात जा म्हटलं आता शांताराम गेला येसन वावरात जेवण खाऊन करून गेला तो राहिला गाजापर्यंत गेला नाही चाल मग शांतारामच्याच वावरात आता मागून दिले भाजीले आता आपल्याला हाकलून तर देणार नाही म्हणा शेंगा देते पण जर आता कसं रोज बरं नाही वाटत आपल्याला मागायला चाल नाही तर गेले गेला आजचे दिवस मागून उद्या चोरून आणि त्याच्याच वावरातून चला चला मग चला लेखाल चला त्याच्या जोरात चला त्याला सांगू देऊ टाकीत झाली असाला तसं आलं जरा 2-3 गोष्टी हारून नाही देऊ अशा काय घेऊन चला अरे काले चिवल्या झुमले आपल्या गावातून मोठी गाडी भरून गेली म्हणते म्हटलं कायची गाडी का आला का म्हणते काही म्हटलं हे डबल कंट्रोल आला का कंट्रोल आला का आताले हो कंट्रोल आलो ना डबल हा तुम्हाला 8-8 दिवसांनाच कंट्रोल देन सरकार नाही हा माय पण 8 दिवस झाले ना राजो कंदीला बाजी म्हटलं कंट्रोल आलं डबल कंट्रोल आहे का काही काय बोलू लागले हे चहा त्याला मग कायची गाली बाबा हा गालीच सांग कायची वय तर टॉकीज नाव कंदीला बाजी आली आता काय जमते माली ते आता त्याला काय ताल तंबुरा उभा करण मग चालू ते कवापासून करते काय तर काय तिकीट आहे काय नाही सरकारकडून नाही आपण फुकट फाकट नाही म्हटलं नाही तर बस फुकटाच्या आशेवर राहायचा ना तुम्ही बापा आचेवर म्हणजे आम्ही म्हटलं अक्का माल असते घुमलो ना बस ना तर म्हटलं आता लागत नाही आम्हाला मग फिली म्हटलं सगळं फिली आम्हाला मग इथं नाही आपण कंदीला बाजी फुकट हे काय सरकारकडून नाही आहे म्हटलं त्याची स्वतःची प्रायव्हेट होईये गव्हर्नमेंट नाही होय अरे आम्हाला म्हटलं नाही फुकतात वनफुल तर लागन वनफुल नाही तर आम्हाला आलती तिकीट लागन जास्तीत जास्त ते तर आपण आम्हाला बुद्या बदलले आलती तिकीट लागन आम्हाला पाहिजे तू हो तुम्हाला अर्धी लागते तुम्हाला ते का ते टाकीजवाला जरासं ढेबरा आहे कंदीला बाई त्याला भेटून घ्या त्यासोबत काय तर बोलून घ्या हो तो तुमचा नाही का अर्ध्या ठिकचं काय फुकटातच करून टाकून तुम्हाला हो तुमची सगळी फॅमिलीच भांडाची माय तुम्ही म्हटलं सगळं फुकटातच जाणं करता तुम्ही मग दिवसभरात किती पिक्चर पहा तुम्हाला तिकीट नाही लागत तर मग त्या ढेबऱ्यासोबत बोलून घ्या तुम्ही तिथं जाऊन हो आता तो ढेबल्या बोला त्या ढेबला तो भेटू का बोला काय आता पहा लागन कोणता ढेबला ना काय होतं काय पाच तिथंच असते तो बोलून गेले सोबत काय तर अर्ध्या तिकिटीचं काय तर काय फुकटामध्ये काय सेटिंग लावून आम्ही लावलं बा झालं आमची फॅमिली म्हटलं आमच्या घरचं कोणी जाय आम्हाला फुकट आहे तुम्ही तुमच्या घरचं लावून घ्या 1 नंबर माणूस आहे मस्त खतरनाक आहे बोलून घ्या काय तुमचं आलं हा नाही शिवलाल भाऊ आपलं जमलं यायचं जमायला लावतो मग नाही जा मग कंदीला म्हणजे जमून घ्या लवकर अरे चला बा मग लवकर मला सेटिंग लावून टाकतो आणि त्याला पिक्चर सांगतो मस्त कादल खानची पिक्चर ला म्हणतो नाही ते जुनीवाली 1990 म्हणली 1990 आणि ते 1995 म्हणली कादल खान हिमिसली काय हेमा मालिनी अजून काय बात हे मला नावातून नाही लावले पण त्याचेच पिक्चर लावतो तुम्ही जुनीवाले आता नवीन पिक्चर मध्ये काही दम नाही काहीच्या काही नाचते हलदे कपडे घालून नाचते काही पिक्चर लावायच्या ते जुने पिक्चर एक गाणे एक पिक्चरला खतरनाक तेच पिक्चर लावला त्याला मी मस्त अरे हो कंदीला बाजी ते लावा हो तुमच्या मनपसंत लावा तुमच्या ऐकते तो ऐकते जा तुम्ही जा ऐकते म्हातारा मेसेज ऐकते तो जा तुम्ही जा हो तुमचं ठीक आहे ते तिकीटचं लावून घ्या फुकटा मध्ये आणि ते पिक्चर सांगू द्या कोणती लावायची काय लावायची सांगून द्या जा लवकर कमाला ठीक आहे बाबा हा आता पाहिजे म्हटलं पाहिजे तू 4-5 शिवा घालल्याशिवाय कंदील बुडा येत नाही 4-5 शिवा तो म्हटलं तो टोल पोंगे आहे ना तो येले कंदील बुडा 4-5 शिवाला आरामशीर देते कंदील बुडा का सपाट्याने धावत पाहायला आम्ही आपली सोय लावली म्हटलं फक्त वाटतामध्ये तोही आम्ही लावतो बरे सोयमध्ये सपाट्याला गेला तो पळत आता लावते तो कसा सोय लावते काय लावते टोल पोंग्या 4-5 शिवा देते 100% जाऊ दे तिकडं आपल्याला काय होऊ झालं काल शिवा चला आपण आपला शांताराम भाऊच्या वावरात जाऊ शेका मागून घेऊ आधी भाजीले मी पहिलेच गेलो असतो तर मागाची गरज नसती त्याच्यावर चोरून राहिले असते त्याला काय माहित पडलं असतं आपण इकडे आलो यायले रस्ता दाखवायला बाहेर मी त्याला का हेकडे बोलून राहिलं थांब ना म्हणा थांब त्याला दाखवा मग शिवलाल भाऊ त्याला दाखवू म्हटलं त्या आलू मग यायले त्याला म्हटलं आपलं गावचं पाणी दाखवू मिरचा पुरता काय असते तर हो दाखवू आता मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगा आपला चॅनल नसताना चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर आता भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये राम अरे बापले चांगली मोती गाली भरून आलेली बा म्हणजे ताकीती चांगली मोतीच असन व लहान चुकली ताकीत नसन मला आता चालू करते का म्हटलं का केव्हा चालू करते काय लवकर काढले पाहिजे चांगले पिक्चर लाल पाहिजे चांगले कादल खानचे नाही त्याचे सांगतो लेगाला धेबला ह्या धेबला म्हणे तो शिवल्या धेबला ह्याच वाटते का अरे धेबल बाबू अरे म्हटलं माहिती दमून दे म्हटलं हा दे म्हटलं आपल्या फॅमिलीच्या माझ्या पोलग मी आणि माई बाको 3 जण आहे आम्ही तर म्हटलं 3 जणांचा हा दमून दे म्हटलं आता किती दिवस ताकीद आहे काय आहे तर म्हटलं आमचं 3 जमून दे फुकट मध्ये
आता हे नवीन कॅसेट कोण आहे लगाची ढेबर बाबू म्हणू लागलं लगाचं मला आणि म्हणजे फुकटामध्ये करून दे म्हणजे तिकट्याचं काय तर फुकटामध्ये देवीचं इथं आबाजी बसला का मी त्याचा हा बाजी म्हटलं काय तुमचं हा काय म्हणून राहिलं हा काय म्हटलं अरे थेबल बाबू ते म्हटलं ते तिकटीचं म्हटलं फुकट आला कळून दे मला माझ्या फुलगा मी आणि माई बायको आणि म्हटलं तिघं जण आहे तर म्हटलं पिक्चरला तुम्ही कॉल आता कवा नाही तर पहिले म्हटलं तिकटीचं करून द्या पिक्चर लगायला कवा जाईल टाकी झाली तर लागणार आज नाही उद्या तर म्हटलं पण पहिले मला हे करून द्या तिकटीचं फुकट आलं काय फुकटवाला करून देऊ हा कोणा सांगितलं तुम्हाला म्हटलं काय फुकटवाला काय बोलू लागले तुम्ही हा म्हटलं काय तुमचं अरे थेबल बाबू मी म्हणू लागलो का म्हटलं तिकीट आहे ना आता पिक्चर पाहायची तर म्हटलं आम्हाला फुकटाला खोलून दे मी आहे माझ्या पोलगा नाही बायको तिकट धन आहे म्हटलं आता तुम्ही खोलून देऊन आले म्हणते ना आम्हाला माझं माहित पडलं बा तू खोलून देऊन आला म्हणून ढेबला म्हणे तू जाय आता तू देतून आला ढेबला बाबू तर म्हटलं मला ते करून दे ना हा आम्ही तिकट धन आहे करून दे म्हटलं काय लावलो तुम्ही ढेबर बाबू करू लागले तुम्हाला काय ढेबर बाबू दिसू लागलो का मी हा माझं नाव घेऊन बोला ना काय बोलायचं आहे ढेबर बाबू काय कोणा सांगितलं तुम्हाला म्हटलं टिकटीचं हा फुकटामध्ये कोण करून देऊन राहिलं हा कोणा केली आमच्याजवळ हा आनंद त्याला कोणा केली त्याला काय फटकते धरून आम्ही ढेबर बाबू लावून त्याला नाव घेऊन बोला म्हटलं आलूपंगा माझं नाव आलूपंगा घेऊन बोला काय म्हणतात आलू पोंग्या त्या बीन आता हे कोणतं नाव म्हणलं का आता आलू पोंग्या कोणतं आलू पोंगा पोंग्या त्याच्यापेक्षा ते ढेबल बघू बोला ते म्हणून आलं ते बोला आलू पोंग्या म्हणून म्हणते बोला मी काय म्हटलं हा आलू पोंग्या तर म्हटलं ते तिकटीचं ते दोघा जणाला खोलून दिलं तुला नाव सांगून देतो ते शिवलाला ना झुम्मले म्हटलं तुला तिकटीचं खोलून दिलं ते सांगून राहिलं तुम्हाला आता का आम्हाला फुकट आमची पुली फॅमिली हा फुकट म्हणून पिक्चर पाहान म्हणून तुलाच खोलून दिलं म्हणते अरे ढेबला तू दिसून आला ते म्हणे ढेबला त्याच्याबद्दल जाम नाही तुम्ही म्हणून म्हटलं मी त्यापाशी आलो तर मला ते फुकट आला खोलून दे हा मी आहे माझी बायको आहे माझी लेकलू आहे म्हटलं मी तिघं जण आहेत आम्हाला ते पिक्चर पाहता फुकटाला खोलून दे हो 1 रुपया लागला नाही पाहिजे अरे बाबा म्हटलं तसं काही नाही काही फुकट फाकट काही नाही आम्ही कोणाला करून नाही दिलं हो कोणत्या झुम्मरानं कोणत्या शिवल्या व्हायचं आणि त्याला इकडे पकडून बदकाळचं लेखाले आम्ही काही बंबा करू लागले म्हटलं ते तिकीट देऊन पिक्चर आहे टाकीचे तिकीट आणणार आहे तेव्हाच तिकीट काढायचे तेव्हाच पिक्चर पाहायचं पहिले काही नाही भेटत अरे फुकट वाय लेकर आहे बायको आहे हे आहे त्या इथं म्हटलं फुकट काही नाही आहे इथं तिकीट काढायची पिक्चर पाहायचा माझी खतखत म्हणजे मग शिवला ना आपल्या झुमला लगा खोटा बोलला का माझ्यासोबत काहीच नाही म्हणते भालो करीतून या महाबीन कुठून येतात नसले काना खाले फुकटा म्हणून हरण तसं नसले दिमाग खराब कर झाला म्हटलं हो जातो ना म्हटलं बोमलून काय लायला आवाज तर बोला दिंदला लेखाचा काय बोमलते का धुला का बोमलते लेखाचा त्याला जातो ना म्हटलं बाबू जातो म्हटलं हे बोला नाही केलं तेले काढून दिलं मला देऊन आला बरोबर ठीक आहे ना म्हटलं सांगतो ना तुले सांगतो थांब तू कोणाला करून दिलो आम्ही महाबीन नसले दिमाग खराब करून राहिले जाना बोलते इकडे पकडून कोणी सांगितलं तुम्हाला नगावचे नसले धंदे इथं काम न धंदा फालतू तमाशा करू लागले चला लवकर दिसलं नाही पाहिजे इकडं काही सामान चोरी गेलं तुमच्या आरोप लावून मी काय म्हटलं बाबू धेबल्या बाबू हा माल आरोप लावतो तू हा माल चोलीचा आला तुला का चोलांना दिसू लागलो का हा चोलांना दिसू लागलो का म्हटलं पहिल्यांदा दिसू लागलो का नाही दिमाग खराब बोललो का लवकर चालले नाही फेकून मालून तर एखादा भांड हाताने ते मालून देत मग म्हणाचं नाही हे मारलं ते मारलं दोघचं पुतलं हे पुतलं तायकाला फेकून माल तुम्ही नसला दिमाग खराब करून राहिला चला लवकर जाऊन बोला ठीक आहे ना म्हटलं बाबू तू मिलता बोल मध्ये मिलता बोलता म्हटलं किंग आहे मी तू मला सांगून लागला ना बोला दाखव तुला घंच्या काल थांब तू हा त्याला फुकता म्हणजे कलून देऊन आला मला देऊन आला बोला थांबले तू म्हटलं ढेबल बाबू थांब तू थांब त्या महाबीन तुम्हाला सांगितलं ना ढेबर बाबू नका करू म्हणून हा ढेबर लावून दिलं माझ्या नाव आलूपंगा सांगितलं ना तुम्हाला माझं नाव घेऊन बोला माझ्या आलूपंगा कायचा बोला थांबली तू आलूपंग्या थांब तू पण लगाल नावातच काय त्याच्या काय मी आलूपंगा नाही तुझं नाव आहे का मी ढेबल बाबू म्हणून राहिलं ते नाव चांगलं आहे आलूपंगा कसंच काय नाव आलं ते काय म्हटलं का आलूपंगाले दिसते म्हणा आलूपंग्या आहे तो पंगाच आहे तू थांब तू तुला दाखवू दिले का काय वस्तू मला म्हणजे तो चिकू खोलून लावला तिकडे तेल मध्ये फुकटा म्हणजे करून दिला मला देऊन आला मला थांबली तू थांब दाखव तुला घंच्या काल थांब तू या इकडं दिसाचं नाही डबल मला हो ना कशी लोक काय म्हटलं का ते गावातले कमी अकलीचे अरे थांब तिथं म्हटलं येऊ नका अंधार का शांताराम भाऊ म्हटलं आम्ही होईना राजा आम्हाला वैकुणार आला का तू आता थांबा करून राहिला आता हे कायले आले म्हणाले काची इकडं नसले ते बिना कामाचे कायले आले कायले नाही इथं काय राजा शांताराम भाऊ म्हटलं अजय बाय बाबा तुम्ही थांबा करू लागले म्हटलं ओळखत नाही दुरून आम्हाला ओळखत नाही तुम्ही काय म्हटलं का बाबा अजय बाय हा म्हटलं आम्ही होईना दिसले तर लोक दुरूनच पडले पण येते कायला काय म्हटलं काय नसले तर चुना लावाले आज शेंगा मग त्या काय म्हणते कालच दिला लेकायले शेंगा आता अजून मग ते काय काय अरे हो दिसले ना मला दुरून दिसलं नाही तुम्ही म्हणून नाही तुम्ही काय म्हणतो बाबा तेच तर मी म्हटलं बा थांबा म्हणजे आम्ही जरा चोरतोय अजब दिसता बा तुम्ही अरे तू नाही होय पण बाकीचे येते ना सीधे डायरेक्ट वावरात घुसतेत मग वावरात घुसले का शेंगा तोडल्या का झाले फरार निघत त्या कोणत्यावर काय माहित पडते कोण नेल्याचं म्हणून दिसलं का थांबा करू लागते नाही तर
असं बांधा मग बा बरोबर शांतारामू हा बरोबर बांधा म्हटलं आपल्या गावात नाही का टाकी दिली ना टाकी चांगली मोठीच्या मोठी गाडी भरून आली सामान्याची आता ते काय खोलकाल करते वाटते मग टाकीत बांधते आणि मग पिक्चर लागते मस्त आज लागते आज तर नाही लागत मला आज तेल बांधून करायला लागते अख्खा दिवस तर म्हटलं उद्या परवापासून आपल्या गावामध्ये टाकीत चालवून राहिली हा म्हटलं मस्त पिक्चर लागते आता असं का टाकीज बापा बाबा टाकी दिली आता गावामध्ये नाही हो तो पिक्चर आला कोणता तर नवीन बराच चालू लागला म्हणते म्हणून तो लावते आता आपल्या 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 इथं हो चांगला पिक्चर आहे म्हणते हो चांगला सगळीकडे चालून राहिला आता 5-6 दिवस आपल्या इथं 5-6 दिवस आता पुढच्या गावामध्ये चाललंय गाव घुमत ते आता आपल्या गावामध्ये आहे आता कापासून लावते कापासून नाही हो बरं आहे ना 4-5 दिवस मस्त जमते ना मग आपलं नाही का मग दुपारच्या संध्याकाळच्या दोन्ही टाइमचे पिक्चर लावते का ते आणि कोणता लावते काय लावते कोणता नवीन पिक्चर का हवं असं चांगलाच पिक्चर असं आता आपल्या गावाच्या हिशोबानेच पिक्चर लावून ना नाही तर आपण काय पाहिलं मराठी लोक आणि ते काय फॉरेनचे पिक्चर लावून काही का अमेरिकेचे पिक्चर लावून जे आपल्याला समजते तेच लावून ना चांगले पिक्चर हो ते तर आहेच म्हणा चांगला पिक्चर लागला पाहिजे नाही काय ते मजा नाही आहे आजकालच्या पिक्चर म्हणजे काही मजा नाही आहे चांगला खतरनाक पिक्चर लागला पाहिजे तेव्हा कुठं मजा आहे नाही तर काय मग काय फुकट आहे का काय तिकीट आहे मग टाकीची फुकट आता तुम्ही कंदीला बाजी विचारता बा कंदीला बाजी आहे ना ते गेले आज सेटिंग लावायले त्याची लागते काय लागते ते विचारून पाहायचं हो काय तर हो हो शांताराम ते गेले सेटिंग लावले त्याला विचारा तुम्ही हो आता गेले तुम्हाला भेटले ना त्याला विचारता लागले म्हणा फुकटामध्ये सेटिंग हो आणि पुऱ्या घरात नाचीच लागते म्हटलं तू त्या बायकोची अजून त्या फॅमिलीमध्ये जे कोणी असेल सगळे सेटिंग लागते एकदा तू तर काय ते केलं का डबल पैसे नाही लागत हो असं काही ते कंदीला बाजी म्हणतो त्यामुळे त्याला काय विचारून घेतो बा तू असं का पाहा लागन बा मग मला पाहा लागन तुम्ही का मला नुसतं सांगायला चाले का मला ते काही इकडं काम काढलं इकडं काय मला चला म्हटलं बा शांतारामला सांगा बिचारा म्हटलं वावरातच राहते त्याला कधी माहित पडलं हो टाकी झाली आलं ते आला म्हणून आला बा तुला सांगाले नाही तर का असं नाही मी म्हटलं बा काही म्हटलं शेंगा इंगाले चाले का काय बा पाय बा नेसंत घेऊन जा हा हे काय का भाजीचा खाली नेलं तुम्ही काय म्हटलं घेऊन जा हिसाबानं हा नेसंत हे काय का भाजीचा घेऊन जा जास्त काही नेऊ नका बा हा मला पुरलं पाहिजे काय बरं राजा झुमऱ्या मनाचं काम नाही पडलं शांताराम स्वतः म्हटलं घेऊन जाऊन काय का भाजीच्या आपण राजा चोरायच्या फिराक म्हणजे होतं आपण म्हटलं शांतारामचं मन किती मोठं आहे 1 नंबर माणूस राजा काही रा 1 नंबर माणूस स्वतः म्हणून राहिला राजा शांताराम भाऊ तुम्ही म्हटलं आमच्या मनातलं म्हटलं आम्ही शेंगाची हिशोबाने आलतं पण आम्हालाच लाज वाटे कालच नेल्या म्हटलं आज अजून कशा मागा म्हणून आम्ही जाऊ द्या म्हटलं मागावं नाही पण तुम्ही आता स्वतः म्हणून आले तर म्हटलं नेतो म्हटलं एका भाजी जास्त काही नेत नाही एका भाजीच नेतो फक्त मला वाटलंच होतं ना तुम्ही त्याच्यासाठी आले म्हणून मी बयाच म्हणून पाहिलं तुम्ही त्याला काय खरीच मला त्याच्यासाठी चालले हो काही विषय नाही ना म्हटलं घेऊन जा काही विषय नाही का आता हे दिवस असते का खंडीत नेऊन राहिला का तुम्ही एका भाजीचं घेऊन जा फक्त हा घेऊन जा काही विषय नाही हो मग शांताराम का टाकी लागल्यावर आपण पिक्चर पाहिले म्हटलं सोबत जाऊ म्हटलं पण तिघे जण सोबत जाऊ हा मस्त हो शांताराम आपण पिक्चर पाहिले सोबत जाऊ 3 जण म्हटलं सोबत जाऊ आपण हा सोबत फायदा म्हटलं भाऊ बरोबर लावता बा लहान लेकर आहे डिंगर पांगर एक मी आहे फक्त मोठा म्हटलं किती झाले सांगा बा बरोबर लावा काय जास्त झाले का तुमचे पैसे फक्त बदलं 80 रुपये झाले 20 त्याचे लावले आणि 40 तुमचे लावले त्याची म्हटलं अर्धीच तिकीट लावली हा बस झालं जमलं 80 रुपये झाले म्हटलं 80 असं का 80च लावले आखरी नाही तुम्ही म्हटलं कमी लाव सर म्हणजे 40 मै लावली 20 यायची म्हटलं 10 लावायला पाहिजे त्याची वाली हा महिला गाले 30 लावून द्या हा म्हटलं 50 मध्ये करून टाका ना गे भाजीपाला होत का भाऊया हा म्हटलं ऑटोचे पैसे आहेत ना तिला पेट्रोल लागलाय हा म्हटलं काय भाजीपाला नाही बाबा पेट्रोल लागलाय मी म्हटलं ऑटोची कसं आहे माहिती काही नाही काही कमाई झाली पाहिजे काही पुरलं तर पाहिजे मध्ये काही बोल लागले म्हटलं 80 रुपये झाले 80 रुपये कमी करून म्हटलं कमी केलं त्याच्यामध्ये पोट्ट्याची मी म्हटलं फुल तिकीट लावून राहिलं होतं जाऊ द्या म्हटलं हा पोट्टा लहान दिसून डिंगर पांगर तर अर्धी लावून दिली आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता काय जास्त झाले हा म्हटलं बा 80 रुपये झाले 80 रुपये लागते हो बरं ठीक आहे ना म्हटलं 80 रुपये झाले ना ठीक आहे आलू बंगेले फोन लावा लागेल आता मापाशी थोडे पैसे आहे नाही 50 आहे 30 रुपये आता आलू बंगेलेच मागा लागेल बरोबर थांबा म्हटलं भाऊ एक फोन लावतो माणूस येते आणि पैसे देत तुम्हाला हो थांब त्या माणसाला म्हटलं इथं बोलावा हा म्हटलं मी नाही तिकडे इथं बोलावा दिला काय तर माझे पैसे द्या तिकडे मोकळा मग हो इथंच येते ना इथंच येतो थांबा फोन लावू द्या मला हो अरे भाऊ आम्ही हा बोल ना माम बाबा आला का आला तर म्हटलं अजून निघायचाच आहे हा म्हटलं कुठं आहे अरे आलो म्हटलं मिर्झापूर म्हणजे आताच पोचलो मी तिथे ऑटोवाल्या जराशी म्हटलं पैसे द्यायचे त्यासाठी तुला फोन लावला मापाशी 50 रुपये आहे तेच झाले म्हणते 80 रुपये तर म्हटलं 30 रुपये अजून मला पाहिजे तर म्हटलं 30 रुपये घेऊन लवकर तू इथं निंबा झाड आहे मोठं तिथं ये तू हा ऑटो उभा आहे इथं हो तिथं थांबलेला आहे असं वारे वाराच्या त्यापाशी का आता 80 रुपये नाही का हा 50 आहे 30 रुपये आहे नाही अरे 30 रुपये घेऊन मला बोलावून राहिला नाही बरं हुशार आहे का तू म्हटलं लंगलंगच राहता का रे कवाचाही आता 30 रुपये कुठं ना मला कसं जागा ठीक का गेला तिकडं वावरा घुमाले का मला तर पाहायचं पहिले मालकाला पाहा लागन मले मापाची खडकून येते खिशामध्ये नाही तर का आम्ही तुम्ही कमी पैसे घेऊन येतो जरा म्हटलं अगं पैसे आहे ना गावाला येऊन राहिलो तर अरे बाबा राहिले तर पाहिजे पैसे तो आता माणूस इथं आटाने खिशात नाही ना अगं घेऊन यायचे म्हणतं इथं काहीच नाही ना पाय लवकर घेऊन ये हो ते म्हटलं पैसे दिल्या बघा आम्हाला इथून जाऊ नाही देत असं बरं एक काम कर दिले म्हणा ते टाकीजवाले म्हणा आम्ही तू पिक्चर पाहिले असेल म्हणा का म्हणा तू याला 30 रुपये काढून देईन म्हणा हा काय तू आता 50 रुपये देऊन दे त्याला 30 रुपये राहू दे काय बदला सांगता येईल
मी म्हटलं ते टाकीजवाले होय तर ते आमचा भाऊ म्हणते का तुम्ही जेव्हा पिक्चर पाहिली असाल ना, आता तुमच्या गावात टाकीज झाली आहे ना, तर पिक्चर पाहिली असाल तर म्हटलं तुमच्यावाले 30 रुपये काटून घेजा, 50 रुपये दे तुम्ही, आता 80 झाले ना, तर म्हटलं 30 रुपये मग पिक्चर पाहिले असाल तर म्हटलं काटून घेऊ. हा नाही नाही ते टाकी झाली आता पाहू, आता पिक्चर पाहिली होता पाहू. हा म्हटलं आताचे पैसे मला आताच पाहिजे, तर नंतर काटून नंतर देऊ, ते आपल्याला जमत नाही. आता तुम्ही बसून आले ना, तर म्हटलं माझे पैसे मला पुरे आताच लागते. अरे नाही म्हणते रे, आलू पंगा जमत नाही म्हणते तसं. म्हटलं लवकर काय पैसे घेऊन ये तू, हा ये लवकर. 30 रुपयाची गोष्ट म्हणते, नाही म्हणते तिकीट म्हणजे काही ते काटणं फाटणं काही नाही, येईन तेव्हा येईन म्हणते, नंतर पण म्हणते ते जमत नाही म्हणते, आताचे पैसे मला नगदी पाहिजे म्हणते. हा ये म्हटलं मग आलू पंगा लवकर घेऊन. येतो ना तू, येता खाली खिशानं लंगले का 30 रुपये आहे नाही तुझ्या पाहिजे नुसतं 50 रुपये घेऊन लागायचा का आम्ही. अरे भावा तिथून तिकडे लागले ना आम्हाला 400 रुपये आले. काय म्हटलं का इथूनच लागले का 80 रुपये फक्त, 400 रुपये लागले तिकडून आले. जेवढे पैसे आले तेवढे बाबा आणले मी ना. आता मला काय माहिती म्हटलं होऊन जाईन एवढ्या याच्यामध्ये, 30 रुपये कमी कडले फक्त. अरे 30 रुपयासाठी एवढं हे करू राहिला, तर घेऊन या लवकर, माग ना मालकाले, त्या पैसे राहत नाही. मालकाला मागा लागन, येले मागा लागन, तेले मागा लागन करतं. मला सांगता का हा त्या पैसे राहत नाही म्हटलं, पैसे कधी राहत नाही तर कामापाशी राहते. तू जेव्हा मशीन तो राहीन का टाइम टेबल होते पैशाचा, आता कामावर आलो जमते. पैसे मागच्या हप्त्यात उचलले मी ना, त्याला बडा सांगून राहिले येतो मी बात होता माझा मालकाला पैसे आणतो 30 रुपये मागून. हो ये जरा लवकर, आई उभा. हो बरं कामराजी तुमचं आलं म्हटलं इथे येऊन जातात मग पैशासाठी, म्हटलं इथं तिथं स्वतः होता. 30 रुपये नंतर घेता आणि एक जण पिक्चर पाहिलं नंतर काटून घेणं असं करून तसं मग पहिला समजलं का तुम्हाला. काय लवकर बोला म्हटलं मला तिकडे जा लागते टिपा मला. हो येऊ लागला म्हटलं 2 मिनिट. 2 मिनिट थांबा, येऊन राहिला माणूस. मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये, पुढचा व्हिडिओ का बनवू का ते पण सांगा. चॅनल नसताना चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम मित्रांनो, आपण कंटिन्यू करू उद्या.